मला आता सांगायला लागले ती 21 तारखेला तुम्ही फेब्रुवारीच्या नेले गॅस कनेक्शन. माझ्या घरात आता लग्नाचा कार्यक्रम, मी काय करणार सांगा मग आता. कशामुळे गर्दी केली, काय बातमी तुम्हाला आली? नाही तिकडे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे मी सिलेंडर टाक्या मिळणार नाही. मिळणार नाही तसं सांगितलं का तुम्हाला? होय. आणि आता मग गर्दी झाली आहे. कुठं ऐकलं तुम्ही, कुठं वाचलं का मेसेज? आता प्रत्येक जण सांगते ते आम्ही ऐकलो आणि नंबरात आलो. नंबराला आलेला आहे. सिलेंडर घ्यायसाठी आलोय. सध्या तरी सिलेंडर इथं उपलब्ध नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, प्रशासनाचा नियम हिने आजच्या आज लागू केला आहे. ह्याच्या आधी जर दुसरा नियम कुठला लागू केलेला नाही हिने, जो गॅसचा सिलेंडरचा पेट्रोल कमी ह्याचा लगेच तुम्ही जर चालू करताय तर हे प्रशासनाचा निर्णय चुकीचा आहे. नाहीतर तुमच्याकडे डायरेक्ट स्टॉक नाही असं म्हणताय का? तुम्ही काय डायरेक्ट इराणवरनं आणताय काय गॅस? मग त्याच्या आधी खायचं काय, त्याच्यावर चुलीवर शिजवून खायचं का काय? यांचा निर्णय चुकीचा आहे ह्यो. बरोबर आहे. युद्धजन्य परिस्थिती असं नाही का? याच्याने आपला काय संबंध आहे? युद्ध तुमच्याकडे काय भारत सरकारकडे काय स्टॉक नाही आहे होय? का युद्ध चालू झाल्याबरोबर तुम्ही इकडे नियम लागू करताय? तर एकदमच यांनी 60 रुपये वाढवलं तर आम्ही करायचं काय? सामान्य जनतेनं करायचं काय? ज्यांच्याकडे आहे ते काय 60 काय? जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.